कारतगा खडकोळ बारवाड बंधारे पाण्याखाली, पाणी पातळीत वाढ. गेल्या 4-5 दिवसापासून तळ कोकणात व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने दूधगंगा वेदगंगा नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ झाल्याने कारतगा, भोज, खडकोळ, बारवाड बंधारे वजा पूल रविवारी पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली. तळ कोकणात पावसाचा जोर आणि परिसरातील संततधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून या भागातील पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा, कारतगा भोज मार्गावरील कारतगा बंधारा, भोजवाडी हुन्नरगी मार्गावरील खडकोळ यंदा प्रथमच पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावरून वाहतूक बंद झाल्याने दुसऱ्या पर्याय रस्त्याने वाहतूक सेवा सुरू आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मासे पकडण्यासाठी शौकीनांची गर्दी झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, ज्वारी व कडधान्य पिकाच्या पेरणीची धांदल शिवारात उडाली आहे. कारतगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.